12वी इंग्लिश बोर्ड पेपर उद्याला म्हणजेच की 10 फेब्रुवारीला इथं होणार आहे. मग 12वी इंग्लिशचा तुमचा फर्स्ट पेपर आहे, पहिला पेपर आहे. आता फर्स्ट पेपर आहे म्हणजे त्यासाठी काही इम्पॉर्टंट तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स असतात. त्याचबरोबर इन्स्ट्रक्शनसोबत तुम्हाला सोबत काय न्यायचं हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. कारण की 12वीचा तुमचा पहिला जरी पेपर असला, 10वीचा जसं तुम्ही दिलेला आहे, पण तरी आता तुम्ही 12वीमध्ये आहात, तरी काही गोष्टी इम्पॉर्टंट असतात की तुम्हाला नेमकं इथं काय सोबत न्यायचं, इन्स्ट्रक्शन्स काय आहेत हे सांगतो. तर डायरेक्टली हा व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही आहे, बट इम्पॉर्टंट आहे, है ना. तर काय काय हे इम्पॉर्टंट तुम्हाला सगळं या व्हिडिओमध्ये मी सांगतो. तर पहा, जसं आता तुमचा सकाळी 11 वाजता तुमचा इथं पेपर आहे. ओके, 11 AM ला तुमचा 12वी इंग्लिशचा पहिला पेपर इथं काय होणार आहे, 11 वाजता तुमचा पेपर काय होणार आहे, इथं स्टार्ट होणार आहे. किती वाजेपर्यंत आहे, 2 PM पर्यंत. ज्यांना माहीत नाही आता त्यांना सुद्धा इथं माहिती झालं असेल, बट बऱ्याच जणांना माहिती आहे. ठीक आहे, 11 AM वाजता तुमचा इथं पेपर आहे. ठीक आहे, तर 11 वाजता जर तुमचा इथं पेपर आहे, ओके, आता तुम्हाला हॉल तिकीट भेटलं असेल. हॉल तिकीटवरती तुमचं एक्झाम सेंटर असेल. काय असेल, एक्झाम सेंटर दिलेलं असेल. आता पहा, हे जे एक्झाम सेंटर आहे, आता तुमच्या घरापासून किती दूर आहे. ठीक आहे, 11 वाजता तुमचं इथं पेपर आहे. पहिली गोष्ट, समजा फॉर एक्झाम्पल हे तुमचं एक्झाम सेंटर इथं आहे. ओके, फॉर एक्झाम्पल इथं असं थोडं ड्रॉ करतो. तर पहा, हे तुमचं फॉर एक्झाम्पल हे क्लासरूम आहेत, हे एक्झाम सेंटर, याच्यामध्ये तुमचं समजा एक्झाम हॉल आहे, ते याच्यामध्ये समजा तुमचं इथं एक्झाम होणार आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुमचं एक्झाम सेंटर आहे, समजा हे वालं. ओके, हे एक्झाम सेंटर आहे आणि हे तुमचं समजा इथं घर आहे. ओके, तर आता तुमच्या या घरापासून, ओके, हे एक्झाम सेंटर, आता या घरापासून तुमच्या हे एक्झाम सेंटर किती दूर आहे, याचं डिस्टन्स किती आहे. ओके, याचं डिस्टन्स किती आहे हे काढणे गरजेचं आहे. ओके, आता किती दूर आहे का काढणे गरजेचं आहे पहा. तुमचा 11 वाजता पेपर आहे, तर एक्झाम तुमचे स्टार्ट होणार आहे, म्हणजे जेव्हा तुम्हाला ॲन्सर शीट मिळणार आहे, क्वेश्चन पेपर मिळणार आहे, ॲन्सर शीटमध्ये ॲन्सर लिहायला स्टार्ट होणार आहे 11 AM वाजता. मग तुम्हाला तिथं अगोदरच हजर राहणे गरजेचं आहे एक्झाम सेंटरवरती. आणि तुम्ही तसं 11ला पेपर आहे म्हणजे 11ला जायचं असं नाही करायचं. तुम्हाला अगोदर म्हणजे मिनिमम अर्धा तास, ओके, मिनिमम अर्धा तास तरी तुम्हाला इथं हजर राहणे एक्झाम सेंटरवरती, म्हणजे 30 मिनिट अगोदर, म्हणजे 10:30 वाजता. किती वाजता, 10:30 AM, 10:30 वाजता, 10 वाजून 30 मिनिटांनी तुम्हाला इथं काय हजर राहायचं आहे, आहे ना. का हजर राहायचं, कारण की पहा, आता जेव्हा तुम्ही जसे एक्झाम सेंटरवरती पोहोचता, समजा हे तुमचं जेव्हा एक्झाम सेंटर आहे, एक्झाम सेंटरवरती जसे तुम्ही जाता, तर एक्झाम सेंटरवर 10:30 वाजता का जायचं पहा. एक तर तुमचा 11 वाजता पेपर स्टार्ट होणार आहे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही एक्झाम सेंटरला जाता तेव्हा इथं काय असते ना, या एक्झाम सेंटरवरती एक हे लावलेलं असते, बोर्ड लावलेलं असते. त्या बोर्डवरती तुमचं नंबर्स लावलेले असतात, रोल नंबर, की तुम्हाला कोणत्या क्लासरूममध्ये, कोणत्या एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला बसायचं आहे. ओके, तुम्हाला रोल नंबर दिला असते, जो क्लासरूम नंबर दिला असते, एक्झाम हॉल नंबर दिलेला असते, आहे ना. तर ह्या गोष्टी तुम्हाला तिथं प्रोव्हाइड केलेल्या असतात ना, म्हणून अगोदर जाणे गरजेचं आहे. तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे, एक्झाम तुमचा हॉल नंबर किती आहे, कुठं बसायचं, कोणता बेंच नंबर आहे, हे सुद्धा तिथं दिलेलं असते. म्हणून अगोदर पोहोचणे गरजेचं आहे. मी तर म्हणतो 10:30ला कशाला, 10 वाजताच तुम्ही असे पोहोचाल तिथं, असं तुम्हाला घरून निघायचं आहे. आता घरून जेव्हा तुम्ही निघता, एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचं डिस्टन्स किती आहे, अगोदर कॅल्क्युलेट करून ठेवा. किती टाईम लागेल हे सुद्धा पाहून घ्या, कसं जायचं, कशाने जायचं हे सुद्धा पाहून घ्या. कारण की तुम्हाला लेट जर झालं तर तुमची इथं प्रॉब्लेम होऊ शकते. त्यामुळे 10 वाजता आपण पोहोचू तिथं एक्झाम सेंटरवरती, असं तुम्ही घरून निघायचं, म्हणजे 1 तास अगोदर तुम्ही इथं पोहोचाल, असं टाईप तुम्ही इथं करायचं आहे. ठीक आहे ना, 1 तास अगोदर तुम्ही इथं पोहोचाल, अशा टाईपने तुम्हाला इथं पोहोचायचं आहे एक्झाम सेंटरवरती. ओके, तर हे तुम्हाला करायचं आहे. ओके, ठीक आहे, हे समजलं असेल तुम्हाला. आता पहा, सोबत तुम्हाला काय काय न्यायचं हे सुद्धा मी तुम्हाला इथं सांगतो. तर पहा, तुमचा 12वी इंग्लिशचा पेपर आहे. सगळ्यात पहिली गोष्ट सांगतो मी तुम्हाला, ते सोबत न्यायचे आहे, ते म्हणजेच तुमचं हॉल तिकीट. तुमचं हॉल तिकीट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे पहा, हॉल तिकीटवरती तुम्हाला मेन्शन आहे की कोणता पेपर कोणत्या डेटला होणार आहे, कोणता पेपर कोणत्या डेटला होणार आहे, त्याचबरोबर कोणत्या टायमिंगला होणार आहे. आता बऱ्याच जणांचे टायमिंग सुद्धा वेगवेगळे आहेत. आता 11 AM ते 2 PM, म्हणजे सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत हा टायमिंग आहे. काही काही जणांचा दुपारचा सुद्धा टायमिंग आहे, म्हणजे बाकीच्या सब्जेक्टचा मी सांगत आहे. दुपारी म्हणजे जसं 3 किंवा 3 वाजता की 4ला असा पेपर त्यांचा स्टार्ट होणार आहे. 3 वाजता, 3 ते 6 अशा टाईप आहे. 3 ते 5 2 तासाचा असेल तर. तर असा पेपर सुद्धा काही जणांचे आहे. तर तुम्ही चेक करून घ्यायचं हॉल तिकीटवरती तुमचा टायमिंग काय आणि डेट काय, सगळ्यात इम्पॉर्टंट. कारण की होते, खूप वेळा होते की तुम्हाला डेट लक्षात राहत नाही. समजा फॉर एक्झाम्पल एखाद्याचा 16 फेब्रुवारीला पेपर आहे, त्याला असं वाटतं की 17ला पेपर आहे किंवा 15लाच पेपर आहे, असं कन्फ्युजन होऊ शकते.
आहे ना. त्यामुळे व्यवस्थित डेट चेक करायची, टाईम चेक करायचा आहे ना. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे हॉल तिकीट आहे ते तुम्ही इथं सोबत न्यायचं आहे. ठीक आहे. सोबत न्यायचं तुम्ही तुमचं हॉल तिकीट आहे ना. ओरिजिनल हॉल तिकीट, झेरॉक्स वगैरे नाही. ओरिजिनल तुमचं जे हॉल तिकीट आहे ते तुम्ही इथं सोबत न्यायचं. ठीक आहे. ओरिजिनल हॉल तिकीट सोबत न्यायचं. ठीक आहे. सेकंड गोष्ट कोणती इम्पॉर्टंट आहे? सेकंड गोष्ट तुमची इम्पॉर्टंट आहे ते म्हणजेच की एक्झाम पॅड. ओके. एक्झाम पॅड तुम्हाला इथं सोबत न्यायचं आहे. कारण की एक्झाम तुम्ही द्यायला जाता तर बेंच वगैरे असते माहिती आहे. बट एक्झाम पॅड तुमचं काय असते ना, की एक्झाम पॅड इम्पॉर्टंट असते. एक्झाम पॅडवरती तुम्ही व्यवस्थित लिहू शकता ॲन्सर शीट ठेवून आहे ना. आणि त्यावरती बरोबर तुमचं जे लिहिण्याची स्पीड वगैरे आहे ते सुद्धा मेंटेन होते. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. म्हणून एक्झाम पॅड तुम्ही एक्झामला इथं नक्की सोबत न्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा अजून एक थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट कोणती आहे? थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी आहे तुम्हाला न्यायचं ती म्हणजेच की कंपॉस तुम्हाला सोबत न्यायचा आहे. पेन मी लिहिला पण त्याच्यामध्ये कंपॉस तुम्हाला इथं सोबत न्यायचा आहे. कंपॉस म्हणजेच काय? त्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या मग पेन, पेन्सिल, तुमचं इरेझर, ओके. सगळ्या गोष्टी त्यामध्ये आलेल्या आहेत. म्हणजेच तुमचं प्रोट्रॅक्टर जे असेल ना, साहित्य वगैरे जे असेल ते सगळ्यासाठी म्हणजेच काय तुमचं मॅथमॅटिक्सचा पेपर असते. बाकीच्या असे पेपर असतात की त्यामध्ये तुम्हाला ड्रॉइंग करावं लागते आहे ना. म्हणून त्यामुळे पेन, पेन्सिल, इरेझर या सगळ्या गोष्टी तुम्हाला कंपॉसमध्ये असतात प्रेझेंट. त्यामुळे कंपॉस तुम्ही इथं सोबत न्यायचा. ओके. ठीक आहे ना. आता मोस्ट इम्पॉर्टंट जे तुम्ही इथं पेन वापरणार ते सिंपल पेन वापरायचे. जसं की बॉल पेन. बॉल पेन तुम्ही यूज करायचा. एक तर ब्ल्यू यूज करायचा, एक तर ब्लॅक यूज करायचा. याच्या व्यतिरिक्त कोणत्याच कलरचा पेन यूज नाही करायचा. ब्ल्यू किंवा ब्लॅक सगळ्या पेपरसाठी. ओके. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे जेल पेन असतात, बरेच जण यूज करतात. बट ते जेल पेन यूज नाही करायचा आहे ना. जेल पेन का यूज नाही करायचा? कारण की जेल पेनची जे इंक असते ते जास्त जेव्हा तुम्ही लिहिता तर समजा या पेजवरती लिहिलं तर ते काय होते ना, असं दुसऱ्या साईडला सुद्धा दिसते म्हणजे उमटते आपण त्याला म्हणतो. तर त्यामुळे जेल पेन तुम्ही इथं नाही यूज करायचा. ठीक आहे. हे समजलं तुम्हाला. त्यानंतर अजून मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट, ठीक आहे, फोर्थ नंबरला ते म्हणजेच की एक्झाम सेंटरला तुम्ही जाता. एक्झाम सेंटरला जेव्हा जाता तुम्ही सोबत तुमची इथं बॅग न्यायची का? हे मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे असते. बॅग सोबत न्यायची का? तर पहा सांगतो. जी बॅग आहे तुमची सोबत तुम्ही नेऊ शकता. नो प्रॉब्लेम. बॅग तुम्ही सोबत नेऊ शकता आहे ना. फक्त जेव्हा तुम्ही एक्झाम सेंटरवरती जाता, एक्झाम हॉलमध्ये तुम्ही बॅग नाही नेऊ शकत. एक्झाम हॉलमध्ये तुम्ही ही बॅग नाही नेऊ शकत. एक्झाम हॉलच्या बाहेर सुविधा केलेली असते बऱ्याच ठिकाणी. एक्झाम हॉलच्या बाहेर तुम्ही तुमची इथं बॅग नेऊ शकता. आता स्मार्टफोन नेऊ शकता का तुम्ही? तर पहा मी तुम्हाला सांगतो. तुम्ही स्मार्टफोन कुठं नेऊ शकता? स्मार्टफोन तुम्ही नाही नेऊ शकत. पहिली गोष्ट तर हे तर क्लिअर मेन्शन आहे की तुम्ही स्मार्टफोन नाही नेऊ शकत. आणि मी सुद्धा तुम्हाला सांगतो की स्मार्टफोन तुम्ही नाही नेऊ शकत. ओके. होऊ शकते तुमच्यासोबत कोणी असेल तर स्मार्टफोन न्यायचा, त्यांच्याकडे तुम्ही स्मार्टफोन तुमचा ठेवू शकता किंवा बॅग तुमच्याकडे असेल तर बॅगेमध्ये तुम्ही ठेवू शकता तुमचा स्मार्टफोन आहे ना. बट सगळी जिम्मेदारी इथं तुमची राहते. ओके. बट एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला स्मार्टफोन अलाऊ नाही आहे ना. तर हे तुम्हाला इथं मी सांगितलं. तर बॅग तुम्ही नेऊ शकता, नो प्रॉब्लेम. कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं हॉल तिकीट, त्यानंतर तुमचं एक्झाम पॅड जे असेल ते सगळं तुम्हाला इथं ठेवावं लागते. तुमचा स्मार्टफोन नेला असेल तुम्ही तर बॅगमध्ये ठेवू शकता. अशा गोष्टी तुम्ही इथं करायच्या असतात. म्हणून तुम्ही इथं जे बॅग आहे तुमची कॉलेज बॅग तुम्ही इथं नेऊ शकता. तर काही इम्पॉर्टंट अशा इन्स्ट्रक्शन होत्या जे मी तुम्हाला इथं सांगितले, जे गरजेचं होतं. 12वी बोर्ड पहिला पेपर आहे तुमचा इंग्लिशचा त्यासाठीचा. ओके. तर 12वी इंग्लिशचा बोर्डचा पेपर तुमचा इथं नक्की चांगला जाणार आहे. जे तुम्हाला मी इथं चांगली प्रिपरेशन कशी करायची वगैरे सगळं काही सांगितलेलं आहे मागच्या काही व्हिडिओजमध्ये. आणि पुढच्या पेपरसाठी सुद्धा लगेच व्हिडिओज येणार आहेत. मराठी आणि PCMB तुमचे पेपर आहेत ज्यांचं सायन्स असेल त्याच्याआधी. तर त्याआधी तुम्ही चॅनलला फॉलो करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.